वेलकम बॅक टू अवर एबीके टॉक्स. ज्या लोकांमुळे माणसाचा माणसावर विश्वास आहे आणि माणुसकी जिवंत आहे, त्या सगळ्यांना माझा सलाम. मागच्या आठवड्यामध्ये थोडंसं शेड्यूल माझं बिझी होतं, त्याच्यामुळे मी व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही. पण माझं जे 100 डेज आपलं सेल्फ इम्प्रूव्हमेंट चॅलेंज आहे, तेच कंटिन्युअसली चालू आहे माझ्या लेव्हलला. फक्त मला व्हिडिओ अपलोडिंग जमलं नाही, तर ते आपण कंटिन्यू करू. झाला आता वर्कलोड कमी. एक विषय होता की मागच्या आपल्याला पॅरा ऑलिम्पिक झालं आत्ता गेल्या थोड्या काही दिवसापूर्वी, संपलं ते आता. आपल्या त्या इव्हेंटमध्ये त्याच्यामध्ये एक जॅव्हलिन थ्रोचा एक इव्हेंट होता. तर त्यावेळेस एक विषय माझा घ्यायचा राहिला, तो मला आता कव्हर करायचा होता. त्यातनं शिकण्यासारखं थोडं होतं, म्हणून मी तो टॉपिक घेतला, की आपला एक नवदीप सिंग म्हणून आपले एक पॅरा ऑलिम्पियन आहेत. ते जॅव्हलिन थ्रो F41 इव्हेंटमध्ये इंडियाला रिप्रेझेंट करतात आणि त्यांनी गोल्ड मेडल जिंकलं भारतासाठी. आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे ती भरपूर. पण ॲक्चुअली त्यांनी पहिल्यांदा गोल्ड मेडल नव्हतं जिंकलं. त्यांना सिल्व्हर मेडल भेटलं होतं. त्यांनी समथिंग 46 पॉइंट समथिंग मीटरचा काहीतरी थ्रो केला होता आणि इराणचा एक जॅव्हलिन थ्रो करणारा आहे. त्याचं नाव काहीतरी सयाह असं काहीतरी आहे. सदेक सयाह. आणि त्यांनी 47 पॉइंट समथिंगचा थ्रो केला होता. त्यांनी गोल्ड अचीव्ह केलं होतं. पण आफ्टर मॅच असं काहीतरी झालं, टेक्निकल इश्यू, की आय थिंक त्यांनी कोणतं तरी जे त्यांच्या सेक्शनमध्ये जे त्यांचे जे रूल्स आहेत त्याच्यामध्ये, की बाबा प्रत्येक खेळाडूंना आपल्याच कंट्रीचा फ्लॅग अलाव केला जातो तिथे रिप्रेझेंट करणारा. प्रत्येक इंडियाचा प्लेअर तर इंडियाचाच फक्त फ्लॅग तुम्हाला अलाउड आहे, कारण की ते मॅचच्या आधीच ते प्रत्येक कंट्रीचा फ्लॅग जमा करून घेतले आणि हा त्यांना अलाउड आहे. विक्ट्री नंतर सेलिब्रेट करताना तिथे वापरू शकतात. पण त्या कार्यकर्त्यानं काय केलं, एक दुसऱ्याच कुठल्यातरी रिलिजियस फ्लॅग त्यानं शो केला तिथं आणि नंतर टेक्निकल पॉईंटमध्ये त्याला त्याचं डिस्क्वालिफाय करण्यात आलं. त्याला रेड कार्ड दिलं आणि ज्यावेळेस पोडियमवर जेव्हा उभे राहिले सगळे आणि त्यांना जेव्हा डिस्ट्रिब्युशनची वेळ आली, तेव्हा आपल्या भारताच्या नवदीप सिंग यांना सिल्व्हरवरून गोल्ड देण्यात आलं, कारण पहिला डिस्क्वालिफाय झाला. आता बरेच ह्याच्यात बरेच व्हिडिओ आले, हे आले, रील्स आल्या, शॉर्ट्स आल्या, की बाबा नाही का नशीब असतं, नशीब का नाही का काय असतं, भावाला सिल्व्हर होतं, सिल्व्हरचं डायरेक्ट गोल्ड झालं, हे झालं, ते झालं. नशिबाचा फॅक्टर लय हायलाइट झाला. पण मला ह्याची दुसरी बाजू अशी सांगायची आहे, की जगात एवढे ऑलिम्पियन, पॅराऑलिम्पियन असतील, कितीतरी हजारो, लाखो प्रॅक्टिस करणारे, क्वालिफाय होणारे शेकड्यामध्ये असतील आणि वेगवेगळ्या देशाला रिप्रेझेंट करणारे असतील. त्याच्यामध्ये त्या सिच्युएशनला, त्या बांधल्यानंतर 47 नंतर 46 मीटर टाकणारा तो नवदीप सिंग होता. त्या सिच्युएशनला, त्या सेकंदाला, त्या देशाचं एवढं प्रेशर म्हणजे आपल्या देशाचं माहिती आहे ना, किती बाबा एवढी लोकसंख्या आहे, की मेंटली प्रेशर एवढं असतं त्या खेळाडूवर, की आपल्याला ती मेडल आणायचं आहे. म्हणजे जरी संधी सुटली पुढच्याकडनं, तरी ती नेक्स्ट पॉसिबल कोणाकडे येणार आहे? कोणाकडे येणार होती? त्या नवदीप सिंगकडे येणार होती. कारण तो तेवढा क्वालिफाय होता. नशीबवान असणं हा गोष्ट दूरचीच आहे. कारण त्याची पण बंदाची तेवढीच मेहनत आहे. फक्त थोड्या फरकाचा फरक होता आणि ती सगळंच जुळून आलं. बाबा त्याची मेहनत, त्याचं हार्डवर्क आणि तो एक 0.1% चा लक फॅक्टर. जो लक फॅक्टर दुनिया करते ना, नशीब हवं आहे, नशीब हवं आहे. हाय, मान्य आहे, ठीक आहे. पण त्याच्या 99.99 तो जो हार्डवर्क घेऊन तिथं आलाय, त्या पोझिशनला नंतर नेक्स्ट दुसरं कोण पण असू शकत असतं ना. जर दुसरं कोण असतं तर त्याला मिळालं असतं ते गोल्ड मेडल. पण हा बंदा लगेच मागे कॉन्सिक्युटिव्ह हा होता, म्हणून त्याला ते गोल्ड मिळालं. असं झाकून टाकून शकत नाही, की आपण नशिबामुळे त्याला गोल्ड मिळालं. त्याच्या बंद्याची तेवढी मेहनत, तो पण तेवढाच केपेबल आहे. फक्त काय 19-20चा फरक होता आणि तो पहिला उडून गेला आणि त्याला मिळालं. म्हणून ग्लोरीफाय त्याची जर्नी, त्याचा जे सक्सेस आहे ना, की त्याच्या हार्डवर्कवरच केलं पाहिजे. त्याचं हार्डवर्क होतं म्हणून त्याला ती गोल्ड मिळालं, ना की त्याच्या नशिबावर. बाकीच्या गोष्टी आता पॅरामीटर आपल्या हातात काय नसतात, ते सोडून द्यायचे असतात. पण आपलं काम आहे, की आपलं बेस्ट देणं, आपलं इनपुट देणं. पुढचे रिझल्ट्स आपल्या हातात नाहीत. देव आपलं कर्म आपल्याला काय देईल ते आनंदाने घ्यायचं आणि खुश राहायचं. त्याला पण माहीत नव्हतं की मला गोल्ड भेटणार आहे. त्याच्यामुळं आपला बेस्ट द्यायचा आणि जे काय मिळेल ते आपल्याला त्याच्या व्हॅल्युएशनवरून मिळणार आहे. त्यामुळं हाय ते करा, इनपुट योग्य द्या आणि आउटपुटचं टेन्शन घेऊ नका. ते तुम्ही जेवढं दिलं तेवढं तुम्हाला 100% मिळणार आहे. कोणाचा बाप तुमच्याकडनं ते काढून घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे 100% प्रयत्न करत राहावा आणि जॉइन व्हा आपल्या कम्युनिटीला. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि आपण अजून असेच नवीन-नवीन व्हिडिओ पॉझिटिव्ह तुम्हाला करणारे घेऊन येत राहू. थँक यू.